तर मुलांनो, आता आपण प्रॅक्टिस सेट 1.1 सॉल्व्ह करूया. इथे काय दिलेलं आहे, कम्प्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू सॉल्व्ह द सायमल्टेनियस इक्वेशन. आता आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. हे आहे 5x + 3y = 9. याला काय म्हटलेलं आहे, इक्वेशन नंबर 1. आणि इथे काय बेटा 2x - 3y = 12. सॉरी, याला काय म्हटलेलं आहे, इक्वेशन नंबर 2. आता इथे 3y आणि -3y या दोघांना कॅन्सल आउट करायचं असेल तर आपल्याला काय करायला, ऍड करावं लागेल. तर इथे केलेलं आहे, लेट्स ऍड इक्वेशन 1 and 2. ठीक आहे. तर इथे 5x + 2x किती होणार बेटा, तर इथे होणार 7x. इथे काय येणार, 7x. आणि 9 आणि 12 किती होणार बेटा, 9 आणि 12 किती होत आहे, 21. तर इथे काय येणार बेटा, 21 / 7. तर x ची व्हॅल्यू किती आली, x ची व्हॅल्यू आली 3. आता आपण x ची व्हॅल्यू 3 या इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करूया. इथे 5 × 3 + 3y = 9. तर इथे किती झालं बेटा, 5 × 3 किती होणार, 15 होणार, प्लस 3y = 9. आता 3y ला आपण इकडे घेऊया, 15 ला इकडे घेऊ. तर इथे काय येणार, 9 - 15. तर 9 - 15 किती होतं बेटा, -6. तर इथे किती येणार, -6. -6 / 3 किती येणार, तर इथे येणार -2. तर आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू मिळाली 3 and -2. तर हे झालं उत्तर, राईट. आता आपण काय करूया, प्रॅक्टिस सेट 1.1 मधला दुसरा प्रश्न करूया. ठीक आहे. तर याला मी थोडंसं वर करून घेतो, इकडे करूया, इकडच्या साईडला. ठीक आहे. तर इथे दिलेलं आहे 3a + 5b = 26 आणि a + 5b = 22. राईट. तर आपण याला सॉल्व्ह करूया. मी इथे लिहितोय 3a + 5b = 26. याला म्हणूया इक्वेशन नंबर 1. आणि इथे किती आहे, a + 5b = 22. याला म्हणूया इक्वेशन नंबर 2. आता मी काय करणार बेटा, दोघांना ऍड करणार, सबट्रॅक्ट करणार, जेणेकरून b ची टर्म कॅन्सल होणार. ठीक आहे. तर मी काय लिहितो, सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. ठीक आहे. तर इथे काय येणार, 3a + 5b = 26. आणि इथे येणार ही एक a + 5b = 22. ठीक आहे. आता साइन चेंज करायचा, मायनस मायनस मायनस, जिथे जिथे प्लस होईल तिथे मायनस होणार. ठीक आहे. 3a - a किती होत आहे, तर इथे होत आहे 2a. यांनी याला कट केला. 26 - 22 किती होणार, 4 होणार. तर a किती आला बेटा, 4 / 2 म्हणजेच किती आला, a ची व्हॅल्यू किती आली, 2 आली. बरोबर आहे. a ची व्हॅल्यू किती आली, 2 आली. आता a ची व्हॅल्यू जी 2 आली ती आपण काय करूया, इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करूया. पुट a = 2 इन इक्वेशन 2. बरोबर आहे. इथे किती येणार, 2 + 5b = 22. तर या 2 ला इकडे घेऊन जातो, इथे काय मिळणार बेटा, 5b = 22 - 2. तर 5b किती होत आहे, 5b = 20 होत आहे. तर b किती येणार, 20 / 5. तर b ची व्हॅल्यू किती आली, b ची व्हॅल्यू आली 4. तर आता आपल्याला a ची पण व्हॅल्यू मिळाली आहे आणि b ची व्हॅल्यू पण मिळाली आहे. बरोबर आहे. तर आपण इथे याला करूया, याला थोडंसं वर करून घेऊ. तर आपण काय लिहिणार, इथे आन्सर लिहिणार. ठीक आहे. a, b = 2, 4 is the solution. ठीक आहे, is the solution. आता हे आपलं पहिला प्रश्न सॉल्व्ह झालेला आहे, याला नोट करून घ्या. मग आपण काय करूया, आता दुसरा प्रश्न करूया. दुसरा प्रश्न काय म्हणतोय, तर दुसरा प्रश्न म्हणतोय x + 7y = 10. याला म्हणूया इक्वेशन नंबर 1. तिसरा आहे 3x - 2y = 7. याला म्हणूया इक्वेशन नंबर 2. आता बघा, इथे काय आहे, x आहे, इथे 3x आहे. आपण काय करू, या टर्मला 3 नी मल्टिप्लाय करू. ठीक आहे. जेणेकरून इथे पण 3x येईल, मग यांना सबट्रॅक्ट करू. आपण इथे लिहिणार मल्टिप्लाय इक्वेशन 1 / 3. तर इथे काय येणार बेटा, इथे येणार 3 × x 3x प्लस 7 × 3 = 21 y = 30. हा झाला इक्वेशन नंबर 3.
आता आपल्याकडे काय आहे, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 आहे. तर इक्वेशन 2 ला पण आपण लिहून घेऊया इथे 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. हा इक्वेशन 2 होता. आता काय करूया, या इक्वेशनला याच्यातून सबट्रॅक्ट करूया. तर आपण लिहिणार सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 3. ठीक आहे. तर इथे काय ना 3x प्लस 21y इज इक्वल टू 30. ठीक आहे. मायनस 3x. ठीक आहे. मायनस काय होणार, प्लस होणार, प्लस 2y इज इक्वल टू मायनस 7. आता याने याला कट केला, 21y प्लस 2y किती होणार, 23y होणार. 30 मधून 7 गेले किती राहणार, 23. तर y ची व्हॅल्यू किती येणार बेटा, तर 23 डिवायडेड बाय 23. तर y किती येत आहे, 1 येत आहे. राईट. y ची व्हॅल्यू काय आली आहे, 1 आले. तर आता आपण काय करूया, या जे y ची व्हॅल्यू 1 आहे ती कशात करू, पुट करूया इक्वेशन नंबर 2 मध्ये. तर आपल्याला काय लिहावं लागेल इथे, पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 2. ठीक आहे. तर इथे किती येणार, 3x मायनस 2 इंटू 1 इज इक्वल टू 7. बरोबर आहे. तर इथे काय होणार बघूया, 3x मायनस 2 इज इक्वल टू 7. तर 3x इज इक्वल टू 7 प्लस 2. तर 3x इज इक्वल टू किती झाला, 9 झालं. बरोबर आहे. तर x किती होणार बेटा, x इज इक्वल टू 9/3. तर x इज इक्वल टू किती झाला, 3 झाला. आता आपल्याला x ची पण व्हॅल्यू मिळाली आहे, y ची पण व्हॅल्यू मिळाली आहे. तर आपण लिहूया x, y इज इक्वल टू 3, 1 इज द सोल्युशन. ठीक आहे. हे झालं उत्तर. तर अशा प्रकारे आपला दुसरा प्रश्न पण सॉल्व्ह झालेला आहे. आता आपण काय करूया, आता आपण करूया तिसरा प्रश्न. ठीक आहे. तिसरा प्रश्न काय आहे रे, तर 2x मायनस 3y इज इक्वल टू 9. तर आपण याला लिहूया. तर इथे लिहूया 2x मायनस 3y इज इक्वल टू 9. याला म्हणूया इक्वेशन नंबर 1. त्यानंतर काय आहे, 2x प्लस y इज इक्वल टू 13. याला म्हणूया इक्वेशन नंबर 2. बरोबर आहे. आता इथे मायनस 3y इथे y आहे. तर मी काय करणार, या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करणार, किंवा एक काम करूया, डायरेक्टली या इक्वेशनला याच्यातून सबट्रॅक्ट करून टाकू. ठीक आहे. तर आपण तसं पण करू शकतो, असं पण करू शकतो. आपण काय करणार, सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. ठीक आहे. तर इथे काय येणार बेटा, 2x प्लस y इज इक्वल टू 13. तर इथे काय येणार, 2x मायनस 3y इज इक्वल टू 9. बरोबर आहे. मायनस इथे या मायनस इथे प्लस होणार, या प्लसचा मायनस होणार. याने याला कट केला, y प्लस 3y किती होणार, तर होणार 4y. तर हे किती येणार बेटा, 13 मायनस 9 किती होणार, 4. तर y किती आलं बेटा, 4 डिवायडेड बाय 4. म्हणजेच y ची व्हॅल्यू किती आली, y ची व्हॅल्यू आली 1. ठीक आहे. तर आता आपण काय करूया, या ज्या y च्या इक्वेशनला आहे याला इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करूया. तर आपल्याला लिहावं लागेल तसा, पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 2. बरोबर आहे. तर इथे काय येणार, 2x प्लस 1 इज इक्वल टू 13. तर 2x इज इक्वल टू किती झाला, 13 मायनस 1. तर 2x इज इक्वल टू किती आहे, 12 आहे. तर x किती आला, 12 डिवायडेड बाय 2. तर x किती आला बेटा, 6. x ची व्हॅल्यू किती आली, 6 आली. ठीक आहे. आता आपण इथे उत्तर लिहूया, x, y इज इक्वल टू 6, 1 इज द सोल्युशन. ठीक आहे. अशा प्रकारे आपला तिसरा प्रश्न पण सॉल्व्ह झालेला आहे. याला नोट करून घ्या. मग आपण चौथा प्रश्न करूया. ठीक आहे. तर मुलांना चौथा प्रश्न आपल्या स्क्रीनवर दिसतोय. काय म्हणतोय, 5m मायनस 3n इज इक्वल टू 19. याला म्हणूया इक्वेशन नंबर 1. त्याच्यानंतर काय आहे, m मायनस 6n इज इक्वल टू मायनस 7. याला म्हणूया इक्वेशन नंबर 2. आता मी काय करणार, याला दोन्ही मल्टिप्लाय करणार. ठीक आहे. या इक्वेशनला दोन्ही मल्टिप्लाय करू, जेणेकरून काय होणार, इथे 6x येणार. ठीक आहे. तर आपण इथे लिहिणार मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 2. ठीक आहे.
तर इथे किती येणार बेटा 10m मायनस 6n इज इक्वल टू 38. ठीक आहे, हे झालं इक्वेशन नंबर 3. आता आपल्याकडे दोन इक्वेशन आहे. कोणतं आहे m मायनस 6n इज इक्वल टू -7. हे इक्वेशन नंबर 2 होतं. आता काय करूया, या इक्वेशनला याच्यातून सबट्रॅक्ट करूया. तर आपण लिहिणार सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 3. ठीक आहे, तर इक्वेशन 3 जसे आहे तसं लिहूया. 10m मायनस 6n इज इक्वल टू 38. इथे काय म्हणणार बेटा, mचं मायनस m मायनस 6x प्लस 6n आणि इथे काय होणार +7. ठीक आहे, तर याने याला कट केलं. इथे किती आला 9m आला. 38 प्लस 7 किती होतं बेटा 45. ठीक आहे, किती होत आहे 45. तर आता आपल्याला काय मिळणार इथे m इज इक्वल टू 45 डिवायडेड बाय 9. 9 5 45. ठीक आहे, तर m ची व्हॅल्यू किती आली, m ची व्हॅल्यू आली 5. तर आपण काय करणार, आता ही जी m ची व्हॅल्यू आहे 5 या इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करूया. ठीक आहे, तर आपण इथे लिहिणार पुट m इज इक्वल टू 5 इन इक्वेशन 2. ठीक आहे, तर इथे 5 मायनस 6n इज इक्वल टू -7. बरोबर आहे. नाव तर हा मायनस n 6n इकडे घेऊन जाऊ, याला इकडे घेऊन जाऊ. इथे काय ना 5 प्लस 7 इज इक्वल टू 6n. तर 6n इज इक्वल टू किती झाला 12. ठीक आहे, तर n इज इक्वल टू 12 डिवायडेड बाय 6. n इज इक्वल टू 2. आता आपल्याला m ची पण व्हॅल्यू मिळाली आहे आणि n ची पण व्हॅल्यू मिळाली आहे. तर आपण इथं उत्तर लिहिणार m, n इज इक्वल टू 5, 2 इज द सोल्युशन. ठीक आहे, राईट. तर अशा प्रकारे आपला चौथा प्रश्न पण सॉल्व्ह झालेला आहे. तर याला नोट करून घ्या, मग आपण 5वा प्रश्न करूया. ठीक आहे, हा. तर 5वा प्रश्न काय आहे रे बेटा, तर इथे आहे 5x प्लस 2y इज इक्वल टू -3 आणि x प्लस 5y इज इक्वल टू 4. तर इथे लिहूया आपण. पहिले काय लिहूया 5x प्लस 2y इज इक्वल टू -3. याला म्हणूया इक्वेशन नंबर 1. त्याच्यानंतर x प्लस 5y इज इक्वल टू 4 याला म्हणूया इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, आता मी काय करणार, या इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय करणार जेणेकरून इथे 5x होणार. ठीक आहे, तर मी इथे लिहितो मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 5. ठीक आहे, तर इथे किती येणार आहे बेटा, इथे येणार 5x प्लस 25y इज इक्वल टू 20. हा झाला इक्वेशन नंबर 3. आणि इथे असं मिळत आहे पहिले इक्वेशन काय 5x प्लस 2y इज इक्वल टू -3 इक्वेशन नंबर 1. बरोबर आहे. तर आता आपण काय करूया, सबट्रॅक्ट करूया. या इक्वेशनला याच्यातून सबट्रॅक्ट करूया. तर आपण इथे लिहिणार सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 3. ठीक आहे, तर इथे लिहिणार 5x प्लस 25y इज इक्वल टू 20 आणि इथे काय येणार बेटा सबट्रॅक्ट करायचा, तर हा प्लस 5x चा मायनस 5x प्लस 2y चा -2y -3 चा +3. यानी याला कट केलं. इथे किती आलं बेटा 25y मधून 2y गेले किती राहतात 23y राहतात आणि इथे किती झाला 23. तर y ची व्हॅल्यू किती येणार बेटा 23 डिवायडेड बाय 23 म्हणजे y ची व्हॅल्यू किती आली 1. तर y ची व्हॅल्यू आली आहे 1. बरोबर आहे. आता आपण काय करूया, या y ची व्हॅल्यू जी 1 आहे ते कशात पुट करूया, इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करूया. ठीक आहे, तर आपण इथे लिहिणार पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. तर इथे किती येणार 5x प्लस 2y इज इक्वल टू -3. आता y किती आला बेटा 1 आला. तर इथे किती लिहा 2 इंटू 1 करूया. तर इथे किती आला 5x प्लस 2 इज इक्वल टू -3. तर 5x आता हा +2 इकडे गेल्यानंतर काय होणार -2 होणार -3 -2. बरोबर आहे. तर इथे किती येणार 5x इज इक्वल टू -5. तर x किती आला -5 डिवायडेड बाय 5. तर x किती आला बेटा x आला -1.
बरोबर आहे. एक्स ची व्हॅल्यू किती आली? -1. आता आपल्याला एक्स आणि वाय दोघांची व्हॅल्यू मिळाली आहे, तर आपण काय लिहिणार आन्सर? एक्स कॉमा वाय इज इक्वल टू -1,1 इज द सोल्युशन. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला 5वा प्रश्न पण सॉल्व्ह झाला. याला नोट करून घ्या. मग आपण 6वा प्रश्न करूया. ठीक आहे. तर आता आपण 6वा प्रश्न लिहिणार. ठीक. तर इथे किती दिले बेटा? 1/3 x प्लस वाय इज इक्वल टू 10/3. तर पहिले इक्वेशन लिहितोय 1/3 x प्लस वाय इज इक्वल टू 10/3. ठीक आहे. याला म्हणूया इक्वेशन नंबर 1. आता आपण काय करणार? नाही, इथे डिनॉमिनेटर मध्ये 3 आहे, तर डिनॉमिनेटर आपल्याला गायब करायचं आहे. बरोबर आहे. तर आपण काय करणार? मल्टिप्लाय. ठीक आहे. मल्टिप्लाय इक्वेशन 1/3. तर इथे किती येणार बेटा? x प्लस 3y इज इक्वल टू 10. याला सॉरी, इथे किती ना 10. बरोबर आहे. याला म्हणूया इक्वेशन नंबर 2. त्याच्यानंतर आपल्याला कडे काय आहे रे? हे एक इक्वेशन आहे. ठीक आहे. तर 2x प्लस 1/4y इज इक्वल टू 11/4. बरोबर आहे. तर याला म्हणूया आपण इक्वेशन नंबर 3. आता या इक्वेशन नंबर 3 ला आपण कशाने मल्टिप्लाय करणार? तर 4 ने करणार. तर मल्टिप्लाय इक्वेशन 3/4. तर इथे किती येणार बेटा? 4 इंटू 2x किती होणार? 8x होणार. प्लस y इज इक्वल टू 11. याला म्हणूया इक्वेशन नंबर 4. आता मला दोन इक्वेशन आहे, इक्वेशन नंबर 2 अँड इक्वेशन नंबर 4. तर आपण याला लिहून घेऊ. ठीक आहे. इक्वेशन 2 काय आहे? x प्लस 3y इज इक्वल टू 10. हे काय आहे? इक्वेशन नंबर 2. आणि त्याच्यानंतर काय आहे? 8x प्लस y इज इक्वल टू 11. हे काय आहे? इक्वेशन नंबर 4. आता मी काय करतो ना, या इक्वेशनला 8 ने मल्टिप्लाय करतो किंवा या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करतो. ठीक आहे. तर आपण काय करूया? मल्टिप्लाय इक्वेशन 4/3. ठीक है. तो ये कितना आएगा? 24x प्लस 3y इज इक्वल टू 33. ये आ गया इक्वेशन नंबर 5. आता माझ्याकडे इक्वेशन 2 आहे आणि इक्वेशन 5 आहे. बरोबर आहे. तर मी काय करणार? सबट्रॅक्ट करणार या इक्वेशनला याच्यातून, कारण की हा लहान आहे हा मोठा आहे. तर आपण काय लिहिणार बेटा इथे? तर आपण इथे लिहिणार सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 5. बरोबर आहे. तर इक्वेशन 5 लिहूया. 24x प्लस 3y इज इक्वल टू 33. त्याच्यानंतर इक्वेशन 2 काय आहे? x प्लस 3y इज इक्वल टू 10. ठीक आहे. मायनस मायनस मायनस. इथे किती आला बेटा? 23x आला. ही टर्म कॅन्सल झाली आणि इथे किती आला? 23. तर x ची व्हॅल्यू किती आली बेटा? 23 डिव्हायडेड बाय 23 म्हणजेच किती होत आहे? 1. तर x किती आला आपल्याला? x मिळाला 1. बरोबर आहे. तर आता आपण काय करूया ना, ही जी x ची व्हॅल्यू आहे हे कुठल्या तरी इक्वेशन मध्ये पुट करूया. ठीक आहे. आपण एक काम करूया, इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करूया. ठीक आहे. तर आपण इथे लिहिणार पुट x इज इक्वल टू इन x इज इक्वल टू 1. सॉरी, x इज इक्वल टू 1. ठीक है. x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 2. बरोबर आहे बेटा. तर आता आपण इथे लिहूया इक्वेशन नंबर 2 लिहूया. तर x किती आला? 1 प्लस 3y इज इक्वल टू 10. तर इथे काय येणार बेटा? इकडे लिहितो मी 3y इज इक्वल टू 10 मायनस 1. राईट. तर 3y इज इक्वल टू किती आला? 9. तर y किती येणार? 9 डिव्हायडेड बाय 3 म्हणजेच y ची व्हॅल्यू किती आली? 3. आता आपल्याला x ची पण व्हॅल्यू मिळाली आहे आणि y ची पण व्हॅल्यू मिळाली आहे. ठीक आहे. तर आपण इथे उत्तर लिहिणार x, y इज इक्वल टू 1, 3 इज द सोल्युशन. तर मुलांनो, आता आपण 7वा प्रश्न करूया. ठीक आहे. सर्वात पहिले आपण काय करू? याला कट करून देऊ. राईट. तर 7वा प्रश्न काय आहे बेटा? तर इथे आहे 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. याला म्हणूया इक्वेशन नंबर 1. त्याच्यानंतर काय आहे? 101x प्लस 99y इज इक्वल टू 501.
याला म्हणूया इक्वेशन नंबर 2. आता जर मी या इक्वेशनला 101 ने मल्टिप्लाय केलं आणि याला 99 ने मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन खूप मोठं बनेल. तर आपण काय करूया, सर्वात पहिले दोघांना ऍड करूया. ठीक आहे, तर आपण इथे लिहिणार ऍड इक्वेशन 1 and 2. ठीक आहे, तर इथे किती होणार, 99x प्लस 101x किती रे बेटा, 200x प्लस 101y प्लस 99y किती, 200y. आणि इथे किती बेटा 1000 येणार, 501 अधिक 499. आता 200 ने सर्वांना कट केलं तर इथे काय मिळेल, x प्लस y इज इक्वल टू 5. याला म्हणूया इक्वेशन नंबर 3. त्याच्यानंतर आपण काय करूया, सबट्रॅक्ट करूया इक्वेशन 1 ला इक्वेशन 2 मधून. ठीक आहे, तर आपण लिहिणार सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. आता 101x मधून 99x गेला किती राहतात, 2x राहतात. आणि इथे 99y 101y 99y मधून गेला तर किती येणार, इथे मायनस येणार. ठीक आहे, मग इथे मायनस येणार तर आपण लिहिणार मायनस 2y. आणि इथे किती येणार बेटा, इथे येणार 2. बरोबर आहे. तर या 2 ला सर्वांनी कॅन्सल केलं, आपल्याला इथे काय मिळेल, x मायनस y इज इक्वल टू 1. हा झाला इक्वेशन नंबर 4. आता आपल्याकडे दोन इक्वेशन आहे, इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4. बरोबर आहे. तर आपण काय करू, दोघांना ऍड करू. ऍड इक्वेशन 3 अँड इक्वेशन 4. बरोबर आहे. तर जर दोघांना ऍड केला आपण तर इथे काय मिळेल, x प्लस y इज इक्वल टू 5 आणि x मायनस y इज इक्वल टू 1. याने याला कट केलेला आहे, इथे किती येणार 2x, इथे किती येणार 6. तर x किती आला बेटा, 6 डिवायडेड बाय 2 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली, 3. राईट. आता x ची जी व्हॅल्यू आली 3, आपण काय करूया, इक्वेशन नंबर 4 मध्ये पुट करूया. तर आपण लिहूया पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 4. तर इथे किती येणार बेटा, 3 मायनस y इज इक्वल टू 1. आता याला इकडे घेऊन जाऊ, याला इकडे घेऊन जाऊ, तर 3 मायनस 1 इज इक्वल टू y. ठीक आहे, तर y इज इक्वल टू किती आला, y इज इक्वल टू आला 2. तर आपल्याला आन्सर मिळालेला आहे. तर आपण इथे लिहिणार 3,2 इज द सोल्युशन. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा प्रश्न पण सॉल्व्ह झालेला आहे. आता आपण काय करणार, आता आपण 8वा आणि शेवटचा प्रश्न करणार. ठीक आहे, तर इथे किती दिलेला आहे, 49x मायनस 57y इज इक्वल टू 172. याला म्हणूया इक्वेशन नंबर 1. आणि इथे किती आहे, 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. याला म्हणूया इक्वेशन नंबर 2. आता मी काय करणार, दोघांना ऍड करणार. तर इथे किती येणार बेटा, तर ऍड जेव्हा करू, ठीक आहे, ऍड इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. तर 49 किती येणार बेटा, 106. 106x मायनस 106y इज इक्वल टू, इथे किती आले 4. ठीक आहे, 7 आणि 5 12. ठीक आहे, 2 आणि 1 3 आणि 1 4. बरोबर आहे. तर आता आपण काय करू, याला 4 ने डिवाइड करू, 4 चौक 16. ठीक आहे, 6 चौक 24, 6 वर 6 24. ठीक आहे, हा तर बरोबर आहे, 4 1 4. तर आपण काय करू, सर्वांना 4 ने डिवाइड करू. तो इथे काय येणार बेटा, x मायनस y इज इक्वल टू 4 येणार. याला म्हणूया इक्वेशन नंबर 3. आता आपण काय करूया, या इक्वेशनला याच्यातून डिवाइड करूया, सबट्रॅक्ट करूया. तर आपण लिहिणार सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. ठीक आहे, इथे लिहिणार 57x मायनस 49y इज इक्वल टू 52. इथे किती येणार, 49x मायनस 57y इज इक्वल टू 172. ठीक आहे, मायनस मायनस प्लस इथे मायनस. तर हे किती येणार बेटा, इथे येणार 8x, इथे येणार 8x, इथे येणार प्लस 8x. ठीक आहे, इथे किती येणार, इथे आला 0, 7 5 7 8 80. ठीक आहे, इथे आला 80. आता 8 8 कॅन्सल होणार, तर इथे आपल्याला काय मिळालं, इथे y x प्लस y इज इक्वल टू 10.
हे मिळालं इक्वेशन नंबर 4. आता आपल्याकडे दोन आहे इक्वेशन, एक आहे इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4. तर आपण दोघांना काय करणार, ऍड करणार. ठीक आहे, ऍड इक्वेशन 3 एंड इक्वेशन 4. ठीक है, तो यहां पर क्या आएगा, x प्लस वाई इज इक्वल टू 10 और ये क्या आएगा, x माइनस वाई इज इक्वल टू 4. इसने इसको कट किया, इथे किती आलं, 2x इज इक्वल टू 14. बरोबर आहे. तर x इज इक्वल टू किती आलं बेटा, 14 डिवायडेड बाय 2. तर x किती आलं, 7 आलं. तर x ची व्हॅल्यू किती आली बेटा, 7 आली. बरोबर आहे. नाव आता आपण काय करूया, ही जी 7 ची आली व्हॅल्यू ती इक्वेशन नंबर 4 मध्ये पुट करूया. तर आपण इकडे लिहूया. ठीक आहे, पुट x इज इक्वल टू 4 इन सॉरी x इज इक्वल टू 7 आहे ना, हा, x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन 4. तर किती किती ना, 7 प्लस y इज इक्वल टू 10. तर y इज इक्वल टू 10 मायनस 7. ठीक आहे, y किती आला, 3 आला. तर आपल्याला x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू पण मिळाली आहे. तर आपण इथे लिहिणार x, y इज इक्वल टू 7,3 इज द सोल्युशन. ठीक आहे. तर मुलांनो, अशा प्रकारे आपली प्रॅक्टिस सेट 1.1 संपलेली आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओ पसंत येत असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.